खरं सांगायचं तर खूप लोक इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतात. पण लोकांच्या माइंडमध्ये एक प्रश्न नेहमी असतो, की मी जी इन्व्हेस्टमेंट केली ती बरोबर असेल का? नाणेकर सरांशी आपण चर्चा करूया. मिस्टर नाणेकर सर. नमस्कार नमस्कार सर. सर. नमस्कार. तर आज आपण बघितलं तर आज लोकांना तुम्ही ॲज अ सक्सेसफुल बिझनेसमॅन म्हणून दिसता. राइट? पण तुमचा प्रवास जो आहे, तो स्वप्नांपासून कमी आणि गरजांपासून जास्ती चालू झाला. येस सर. तर तुमच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. नमस्कार. मी फक्कड नाणेकर आणि मी वयाच्या माझ्या 17व्या वर्षापासनं माझ्या ह्या प्रवासाला सुरुवात केली. का? तर घरी शेती कमी, अ, उत्पन्न काहीच नाही आहे. बरोबर. आई-वडील मोलमजुरी करून मला शाळेत टाकत होते आणि एक वेळ अशी आली 10वी झाल्यानंतर, की माझ्या वडिलांनी मला सांगितलं, "आज माझ्याकडे पैसा नाही आहे. तू तुझा उद्योगधंदा काहीतरी कर." तर ते फ्री क्लासेस एवढे घेत आहेत, की जे काही पेड क्लास असतील त्याच्यापेक्षा फ्री क्लासेस जास्त घेत आहेत. म्हणजे त्यांना पण काही देणं आहे समाजाप्रती. कारण आज ते जर का असं करत असतील, तर उद्या त्यांना वरचा भरपूर देणार आहे. तर मी व्ही-आर-जी बद्दल एवढंच सांगेल, की तुम्ही त्यांच्याकडं अप्रोच करा. त्यांचं शिक्षण घ्या. नक्की. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचाच अभिप्राय देणार, की विकास सर कसे आहात आणि कसे नाही आहेत. तर सगळ्यांना माझी विनंती आहे, की तुम्ही व्ही-आर-जी जॉइन करा आणि सरांचे सगळे जे काही फॉर्म्युलेज आहेत, म्हणजे ते काय असे नुसते तोंडी सांगत नाही आहेत, तर ते गणितावर सांगतात आणि त्या गणितावर लक्ष देऊन तुम्ही सुरुवात करा. बरोबर. धन्यवाद. येस, धन्यवाद. तर सगळ्यांना लाँग टर्म इन्व्हेस्टिंग करायचं आहे. आपली वेल्थ सरांनी जसं एकदम रिटायर्ड रिच म्हणू शकतो आपण, राइट? पण तरीही ते आताही काम करतात आणि खूप चांगल्या प्रकारे ते अजूनही इन्व्हेस्टमेंट करतायत, राइट? सो थँक यू सो मच एव्हरीवन. थँक यू. भेटूयात आपण नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. थँक यू सर. धन्यवाद.